नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. माहीम कोळीवाड्यातील लोकांचा रोजगार हिसकावून घेतला गेला असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. दारूची दुकानं नव्हती, स्टॉलवर उत्तम प्रकारचं जेवण बनवलं जायचं असं अमित ठाकरे म्हणाले. काल सदा सरवणकरांसमोर फिश फूड स्टॉलवरून कोळी महिला आक्रमक झाली होती. दारूचा धंदा बंद केल्यानं महिलेनं राग काढण्याचं समाधान सरवणकर म्हणाले होते. तर यावर अमित ठाकरेंनी हे उत्तर दिलंय. नाईक नावाच्या एका महिलेने माहीममध्ये दारूचा धंदा सुसाट रीतीने सुरू केलेला होता. तक्रार केल्यानंतर हिचा दारूचा धंदा बंद झाला व हाच राग तिने आज प्रचारादरम्यान तिकडे काढला. या दोन बहिणी त्या ठिकाणी माहीममध्ये अक्षरशः हफ्ते घेण्याचं काम करतात व या उभाटाच्या पदाधिकारी देखील आहेत. आणि यांनी जे काही आज राजकारणाच्या प्रचार फेरीच्या दरम्यान जे काही आज व्हिडिओ व्हायरल केलेले आहे, कितीही काही केलं तरी पण आम्ही ही दारूची भट्टी माहीममध्ये चालू करायला देणार नाही. महिला बचत गटाचे स्टॉल आहे, तिकडे मी पण गेलो. मला वाटतं साहेबांना पण जायचं होतं. तिकडे अतिशय उत्तम प्रकारे तिकडे महिलांच्या हाताला रोजगार आहे, प्लस ते जे प्रकारचं जेवण बनवतात ते अतिशय उत्तम असतं. ह्या लोकांनी तो मला वाटतं निवडणुकीच्या आधीच बंद करून टाकलं. काहीतरी फालतू दारू विकतात आणि हे कारण सांगितलं आणि बंद करून टाकलं. तसं अजिबात नाही आहे. लोकांचं पोट भरायला त्यांना एक आनंद होता, तो तुम्ही कुठेतरी त्यांच्याकडनं हिसकावून घेतला. त्याच्यामुळे मला वाटत नाही हे बरोबर आहे.